झी मराठी, चर्चाही होणारच। कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित रेल्वे व प्रवासी वाहतुकीच्या प्रश्नांवर तातडीनं ठोस निर्णय घेण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबई येथील सुरुची शासकीय निवासस्थानी भेट देऊन विविध मागण्यांचं निवेदन दिलं। संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रकांत निकम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या भेटीत कोल्हापूर मुंबई प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली सह्याद्री एक्सप्रेस पूर्ववत सुरू करावी, कोल्हापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस नियमितपणे सुरू करावी अशी मागणी करण्यात आली। कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण पूर्णत्वास नेण्याबरोबरच कोल्हापूर चंदगड बेळगाव, कोल्हापूर वैभववाडी आणि सावंतवाडी चंदगड बेळगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या कामांना प्रत्यक्ष गती देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। केवळ निवेदनं, बैठका आणि आश्वासनांपुरतं प्रश्न न ठेवता निश्चित मुदतीत प्रत्यक्ष निर्णय व अंमलबजावणी झाली पाहिजे अशी भूमिका संघटनेनं मांडली। गेल्या अनेक वर्षापासून रेल्वे प्रश्नांबाबत निवेदनं, पत्रव्यवहार आणि बैठका होत आहेत, मात्र अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असल्यानं निवेदन स्वीकारून फाईलला पाऊल लावणं पुरं झालं। आता ठोस निर्णय हवा अशी आक्रमक भूमिका संघटनेनं मांडली। कोल्हापूरच्या जनतेला फाईल क्रमांक नव्हे तर रेल्वे गाडी, आश्वासन नव्हे तर निश्चित तारीख, बैठकीचे फोटो नव्हे तर लेखी निर्णय हवा असं ॲडव्होकेट चंद्रकांत निकम यांनी स्पष्ट केलं। रेल्वे प्रश्न हा कोणत्याही एका पक्षाचा विषय नसून कोल्हापूरच्या विकासाशी संबंधित असल्यानं खासदार, आमदार, पालकमंत्री आणि सर्व राजकीय पक्षांच्या स्थानिक नेतृत्वानं पक्षभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे पाठपुरावा करावा असं आवाहन संघटनेने केलं। या बैठकीत संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रकांत निकम यांच्यासह वसंत पुरी बुवा, सतीश मिस्त्री, गडिंग्लज तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष उदय पुजारी, सुहास शिंदे, संजय पारदे आणि देऊळवाडीचे प्रकाश शेडगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रेल्वे व परिवहन विभागाशी तातडीनं चर्चा करून पुढील कार्यवाही करण्याची सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल संघटनेच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले। आश्वासन नको, लेखी निर्णय हवा, निर्णय नको, प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी अशी भूमिका घेत कोल्हापूरच्या रेल्वे हक्कासाठीचा संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला। सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, कोल्हापूर। तुम्ही तर बघताय की ते टोल माफी किंवा ह्याच्या माध्यमातून 17 ते 18 तास लोक प्रवास करून गावाकडे जातात। त्या गणपतीला कोकणात असो नाहीतर इतर ठिकाणी असो रेल्वे अतिरिक्त सोडल्याच जातात, पण कोल्हापूरला कधी सोडली जात नाही। आम्ही मागच्या वेळेला मुश्रीफ साहेबांच्याकडे प्रेशरने एक करून घेतलं तर त्यांनी एक कुठेतरी ती रेल्वे पाठवायची होती म्हणून रात्रीची एक रेल्वे सोडली आणि ते पण गणपतीच्या 7 दिवस अगोदर, आणि ते दाखवल्याने रिपोर्ट की तुमच्याकडे खाली रेल्वे जाते त्यामुळे आम्हाला तुम्ही युजर नाही। माणसं जातात गणपतीच्या सीझनमध्ये येणं जाणं, तर त्यावेळेला पण अतिरिक्त एकही रेल्वे सोडली जाते। म्हणजे काय, तो रेल्वे जर छठ पूजा जर केला तुम्ही सोडताय 1100-1200 रेल्वे, मग आमच्या कोल्हापूरला 1-2-5 तरी सोडा। आता पनवेलचं तुम्हाला माहिती आहे की रेल्वे तिथं इंटरनॅशनल टाईपचं एअरपोर्ट आलं, तिथं आता मोठं 17 रेल्वेचं प्लॅटफॉर्मचं रेल्वे स्टेशन बनत आहे। अख्खी मुंबईतले आता सगळे कामगार वर्ग नवी मुंबईला तिकडे शिफ्टेड झाला आहे। तिकडून रेल्वेचा आम्ही प्रस्ताव पाठवतो की तिकडून एखादा जर इकडे शक्य नसेल सह्याद्रीला तर तिथून तो पाठवा, तोही तिथं प्रस्ताव फेटाळला जातो। आता सर आजरा, गडिंग्लज, चंदगड हा तर आता तुमचा म्हणजे दररोजचा एरियातला आहे, तिथं आम्ही प्रत्येक वेळी रेल्वेच्या काहीतरी भूमिका मांडा म्हणतोय। सावंतवाडी, चंदगड, बेळगाव सर 1971 पासून सर्वे झाले, 2018 पासून की आता पहिला एकतर गणपतीच्या वेळेला सगळे विषय एक महिनाभर अगोदर भेटलो असतो ना सर, अजून जरा कारण आता आलो आपण त्या टप्प्यात आलो नाही असं अजून काय काय करता येईल? हा, अजून तो 1900